रसिक हो नमस्कार. जर कुठं असा गिनीज बुकसारखा एक पुरस्कार द्यायची कल्पना निघाली की नाशिक बाहेरच्या माणसांनी नाशिकमध्ये अधिकाधिक भाषणं किती दिली असतील, तर त्याच्यासाठी मी माझा क्लेम लावून ठेवतो आहे. इतक्या वेळा मी नाशिकमध्ये येऊन इथं भाषण करतो, इतकं मला नाशिक प्रिय आहे. आणि मी दरवेळी एक विनोद नेहमी करतो की मी पुण्याहून खास नाशिकला भाषण करायला आलो आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर असं म्हणतात. आमची लेक विद्या, तिला चांगलं सासर म्हणून नाशिकसारखं दुसरं सुंदर शहर असणार नाही. प्रत्येक वेळी हा विनोद करतो मी. आणि नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांना येत असतो. योगायोगाचा भाग असा की 19 मार्च 2019 रोजी याच सभागृहामध्ये किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या बाऊलच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आपण इथं केला होता. सर्वांनी अतिशय आनंदाने बघितला. त्यानंतर 11 मार्च 2020ला मी नाशिकमध्येच कार्यक्रमाला आलो आणि त्यानंतर आपण जाणताच इतिहास. आज त्या काळातून मुक्त होऊन एक अतिशय सुंदर कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलोत. त्याला लोकेश एवढे मित्र परिवार असंच म्हणता येईल. आपण सगळे लोकेशवर प्रेम करतो, संस्कृतीवर प्रेम करणारे लोक, अशा सर्वांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. सुरुवातीलाच अनेक दिवसानंतर असा मोकळ्या मनाने मुक्तपणे एखादा कार्यक्रम करायला मिळणं हे काय भाग्य आहे, हे आपण 25 वर्षानंतर त्या लोकांना सांगू की आम्ही कशातनं गेलो आणि आज खरोखर अतिशय मन भरून यावं असा प्रसंग आहे. अनेक दिवसानंतर असे आपण एकत्र जमलो आहोत. सुंदर कार्यक्रम आहे. निमित्त आहे सन्मित्र, आपल्या सर्वांचा मित्र, जगन्मित्रच खरं तर तो, अशा लोकेश शेवडेच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन करायचं आहे. त्यातलं एक पुस्तक आहे लोकशाहीबद्दल. त्याचं संपादन मी केलं आहे आणि त्याचं ब्लर्बवर मी काय लिहिलं आहे तुम्हाला फक्त सांगतो, थोडीशी कल्पना यावी म्हणून. लोकेश शेवडे यांचं लेखन म्हणजे एक भन्नाट मयसभा असते. कधी महामिस्किल विनोदाच्या आवरणाखाली काळजात खोल खुपणारे, अस्वस्थ करणारे प्रश्न असतात, तर कधी ते गांभीर्याचा आव आणून लिहितात तेव्हा नक्कीच मिस्किलपणे कुणाच्या तरी शेपटीवर पाय देऊन तिसऱ्या कुणाची टोपी उडवत असतात. या सगळ्यात आपली धमाल करमणूक तर होतेच, पण आज काहीतरी हल्लेलं असतं, कुठंतरी काहीतरी जागं झालेलं असतं. अशा अस्वस्थ मनोवस्थेवर एकमेव उपाय म्हणजे पुन्हा याच पुस्तकातला एखादा धमाल लेख वाचावा. कशाहीबद्दल लिहिलेले हे लेख खरं तर लोकशाहीबद्दल मूलभूत चिंतन करतात. म्हणून आम्ही याचं नाव लोकशाहीबद्दल असं ठेवलं आहे. आपण विचारात घ्यायला देखील धजावत नाही असे प्रश्न उभे करतात आणि हसऱ्या गॅलरीत दिसणाऱ्या वेड्या वाकड्या प्रतिमांसारखा अवघा भवताल आणि समकालच आपल्यासमोर उभा करतात. असे हे लेख आहेत. म्हणून मी शेवटी म्हणलंय अगदी मस्त आणि मस्ट रीड बुक. तर अशा एका अफलातून आणि तरी देखील कुठंतरी आत खोल काहीची जागा करणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आपण जमलेलो आहोत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याला अतिशय दिग्गज मंडळी या कार्यक्रमासाठी मिळालेली आहेत. अंबरीश मिश्र, ज्यांची भाषा ऐकणं हाच एक मोठा सोहळा असतो. किशोर कदम उर्फ आपला लाडका सौमित्र, ज्याच्या मनातला बाऊल आपल्यासाठी कायम गात असतो. हेमंत कर्णिक, ज्याचं वाचन हा आपल्या सर्व पुस्तकप्रेमी जमातीचा एक आदर्श म्हणला तर हरकत नाही. मला वाटतंय आपली जमात म्हणजे तरी काय, पुस्तकप्रेमी जमात म्हणजे आपल्या खिशामध्ये पर्समध्ये असणाऱ्या हिरव्या निळ्या गुलाबी कागदांपेक्षा काळी अक्षरं उमटलेले पांढरे पुस्तकाचे कागद जास्त प्रिय आहेत, अशी आपली जमात. अशा आपल्या जमातीतला एक हेमंत कर्णिक आहे. आणि आपले खास नाशिकचे लाडके हेमंतराव टकले आहेत. आणि हा पुस्तकाचा घाट ज्यांच्यामुळे घातला गेला, त्यांनी हे प्रकाशन केलं, त्या देशमुख आणि कंपनीच्या मुक्ता गोडबोले आपल्याच आहेत. या सर्वांच्या
हसते आज या पुस्तकाबरोबरच आणखी एका पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत. तुमचं आमचं नाटक, आमचं तुमचं नाटक आणि तोच मी, ही 2 नाटकं पंडित प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत, त्यांचंही प्रकाशन आपण करणार आहोत. असा हा छान आपल्या सर्वांना प्रिय असणाऱ्या लोकेशच्या प्रतिभेतून आलेल्या 2 कलाकृतींचं प्रकाशन आपण करणार आहोत. मी सुरुवातीलाच विनंती करणार आहे मुक्ता गडबोले यांना देशमुख प्रकाशनाची माहिती आणि देशमुख प्रकाशनाची भूमिका काय होती हे पुस्तक हातात घेण्यामागं त्याविषयी सांगण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. नमस्कार. देशमुख आणि कंपनी परिवारातर्फे मी आपणा सगळ्यांचे स्वागत करते. सर्वप्रथम लोकेशजींचे हार्दिक अभिनंदन. आपले कंपनीसोबतचे संबंध असेच दृढ होत राहोत अशी इच्छा मी व्यक्त करते. 1938 साली राजा देशमुखांनी देशमुख आणि कंपनीची स्थापना केली. तेव्हा त्यांच्याकडे ना भांडवल होतं ना प्रकाशनाचा काही अनुभव होती ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती, गुणवत्तापूर्ण साहित्य निर्मितीची. वि. स. खांडेकरांपासून सुरुवात करून नरहर कुरुंदकर, इरावतीबाई कर्वे, रणजित देसाई, पु. ल. असे अनेक दिग्गज लेखक त्यांनी जोडले. प्रत्येक लेखक हा घरचाच सदस्य असे. पुस्तक लिहिताना लेखकाच्या राहण्या जेवण्याच्या सोयीपासून ते पुस्तकाच्या जडणघडणीतील प्रत्येक पायरीमध्ये देशमुख लेखकांसोबत असायचे. या सर्वात त्यांना खंबीरपणे साथ दिली ती त्यांची पत्नी सुलोचनाबाई देशमुख यांनी. दोघांनी सहकष्टांनी आपला विपुल लेखक परिवार मनापासून जपत कंपनीचे नाव मोठे केले. 85 साली देशमुखांच्या निधनानंतर सगळा भार सुलोचनाबाईंवर पडला. देशमुख आणि कंपनी तग धरू शकेल किंवा नाही अशी चर्चा सुरू असतानाच सुलोचनाबाई म्हणजेच अक्का मावशी हिने आपला भाचा रवींद्र गोडबोले यांना सोबत घेऊन देशमुख आणि कंपनी पुन्हा नव्या जोमानी नव्या लेखकांसह नावारूपास आणली. राघव वेळ सारख्या नामदेव कांबळ्यांनी लिहिलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या पुस्तकाचे बीज देशमुख कंपनीत अक्का मावशीच्या सोबतच्या चर्चांमध्येच रुजले. 97 साली अक्का मावशी गेली आणि रवींद्र गोडबोले आपला स्वतंत्र व्यवसाय सांभाळून मावशीच्या प्रेमाखातर कोणताही मोबदला न घेता कंपनीचं पूर्ण काम पाहू लागले. याही काळात कंपनीतून अनेक महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित केली गेली. 2014 साली गोडबोले यांचे हार्ट अटॅकने अचानक निधन झाले आणि खूप मोठ्या धक्क्यातून सावरायला आम्हाला खूप वेळ लागला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी माणिकताई यांनी कंपनीचा कार्यभार समर्थपणे पेलला आणि आता मी, मुक्ता गोडबोले, रवी गोडबोले यांची मुलगी संपूर्ण वेळ कंपनीचं काम पाहते आहे. या क्षेत्रात मी अजून नवीन आहे, पण या दिग्गज व्यक्तींनंतर ही कंपनी चालू ठेवणे, उत्तम साहित्यिक मूल्ये जपत समाजावर चांगले संस्कार घडवणे आणि नवीन काळात समोर येणाऱ्या नवीन आव्हानाचं भान ठेवून ही वाटचाल करणे हीच माझ्या मते त्यांना वाहता येणारी श्रद्धांजली असेल. लोकेशजींनी आपल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे निर्मिक हा नेहमीच शोषित असतो कारण तो कायमच अल्पसंख्याक असतो असं त्यांचं म्हणणं आहे. अशा अल्पसंख्याक निर्मिकांना काही प्रमाणात देशमुख आणि कंपनी या व्यवसायातून सहाय्य देत राहील आणि आपला खारीचा वाटा उचलत राहील अशी मी खात्री देते. लोकेशजी आपले हे पुस्तक म्हणजे लोकशाहीवर चपखलपणे केलेले मार्मिक भाष्य आहे. हे वाचून काही जणांनी जरी हर्ड मेंटॅलिटीच्या पेक्षा वेगळा आचार विचार करण्याची तयारी दाखवली तर तेच या पुस्तकाचे खरे यश म्हणता येईल. धन्यवाद. कोणत्याही पुस्तकाबद्दल ज्यांनी सर्वात कमी बोलावं असा गृहस्थ म्हणजे त्याचा लेखक असं म्हणतात. आणि अर्थातच सर्वात जास्त बोलावं ज्यांनी त्याला समीक्षक असं पूर्वी म्हणायचे, हल्ली फेसबुक असं म्हणतात. मला वाटतं आपण तरी देखील हे पुस्तक का लिहावं असं वाटलं याबद्दल 1-2 शब्द लोकेशला बोलू द्यावेत असं मला वाटतं. लोकेश प्लीज. नमस्कार. का लिहावं असं वाटलं याचं उत्तर जरा मला थोडं सांगताना 2-5 मिनटं वेळ लागेल. ते घेऊ ना, मी तुला विचारतो. मला आठवतं आहे लहानपणी म्हणजे शाळेत वगैरे असताना मला वीणा म्हणून एक मासिक होतं तेव्हा, आणि त्याचे जे संपादक होते घोटगे हे मला
गणित शिकवायला यायचे. म्हणजे साहित्यातला माणूस आणि ते मला गणित शिकवायचे. तर ते यायचे आणि मला घरीच यायचे आमच्या. आणि ते आले की माझी आई त्यांना चहा करून द्यायची. मग आम्ही ते मला शिकवायचे. असं काहीतरी तास दीड तास असायचे. एकदा असं झालं की माझे आईवडील बाहेर गेले होते, कोणीच घरी नव्हतं. शिकवण्याची वेळ झाली म्हणून सर आले, घोटगे सर. तर आता काय करावं म्हणून मी आतिथ्यशीलता आईनं शिकवलेली म्हणून मी लगेच आत चहा करायला गेलो. तोपर्यंत सर बाहेर उभे होते, मुंबईत बाल्कनीमध्ये उभे होते. आणि तिथून आजूबाजूला बघत असताना खालनं आई आणि वडील आले. त्यांनी वर बघून खालूनच विचारलं, लोकेश कुठे आहे? त्यावेळी मुंबईत खालच्या मजल्यावरनं किंवा रस्त्यावरनं विचारलेलं वर ऐकू येण्यासारखी परिस्थिती होती. घोटगे सर म्हणाले, तो चहा सांडतोय. तर मला ऐकू आलं, कदाचित त्यांनी त्यासाठीच म्हटलेलं असेल. तर मी लगेच कसंबसं सगळं सांभाळत असा बाहेर आलो. तोपर्यंत आईवडील वर आले, घाबरले होते की काय झालं, चहा सांडला की काय म्हणून बघायला आले. आणि दरवाजातून आत आल्याबरोबर त्यांनी विचारलं, काय झालं काय झालं? तर सर म्हणाले की नाही नाही तसं काही नाही, पण तो आत तुमच्या त्या स्वयंपाकघरात लुडबुड करत होता, मला वाटलं सांडलं असेलच म्हणून मी म्हणालो. म्हणजे माझ्याबद्दल अपेक्षा काय होती बघा. हे असं एकदा म्हणजे मी मनापासून काहीतरी करायला गेलो आणि माझे गुरुजीच साक्षात मला म्हणाले की तो लुडबुड करतोय. एकदा यानंतर मला आठवतंय, माझी आई गाणं शिकत होती. तर प्रख्यात गायक शिकवायचे यशवंतबुवा जोशी. आणि मी आई शिकायला लागल्याबरोबर तिच्याबरोबर बसून पुन्हा काहीतरी तिथे करायला लागलो, शिकायला लागलो असं मला वाटत होतं. आणि त्याचवेळी माझा भाऊ देवेश हा कर्नाटक संगीत शिकायला लागला. मग मी तिथेही जायला लागलो. हे सगळं ऐकल्यावर माझ्या वडिलांनी आणि आईनी एक दिवस मला सांगितलं की तुला काय करायचं ते कर, ही अशी लुडबुड करू नकोस. हे दुसऱ्यांदा झालं. बऱ्याच वर्षांनंतर मी नाशिकला आलो आणि नाशिकला आल्यानंतरही 10 वर्षांनी मी माझा एक नवीन उद्योग सुरू केला. अंबडला मी कारखाना सुरू करणार म्हणून जागा घेतली. तोपर्यंत मी सातपूरची आमचा कारखाना सांभाळत होतो. आणि 10 वर्षांनी मी नवीन कारखाना सुरू करायचा म्हणून अंबडला जागा घेतली. आणि माझा एक अत्यंत जवळचा मित्र सुरेंद्र देशपांडे तो आला असताना मी त्याला सांगितलं की आता मी अंबडला नवीन एक टाक्या बनवण्याचा कारखाना सुरू करतोय. ते ऐकल्याबरोबर तो म्हणाला, बरं म्हणजे आता तू अंबडला देखील खुडबुड करणार काय? म्हणजे मला हे पंचायत अशी आहे की खरं म्हणजे बाकीच्यांना कोणालाच काही वाटणार नाही, पण एखाद्याची पॅन्ट फाटलेली असेल किंवा शर्ट विटलेला असेल समजा, तर समोरचा माणूस कोणी जर काहीतरी असं म्हणाला चेष्टेनं, समजा काय हल्ली फाटक्या पॅन्टची पण फॅशन केल्यासारखं बोलतात लोक, किंवा हल्ली आहे ना फॅशन म्हणून विटलेले शर्ट घालतात, असं काहीतरी बोलला तर आपल्याला असं वाटतं, म्हणजे मला तरी वाटतं की तो माझ्याकडेच रोखून बोलतोय की काय, तो मला हिणवतोय की काय. तर कदाचित ह्या सगळ्यांनी मला रोखून किंवा मला हिणवण्यासाठी म्हटलं नसेल, पण ते जे बोलत होते ते मला तसंच वाटत होतं, कारण मला माहिती होतं की माझी पॅन्ट फाटकी आहे. मला माहिती होतं की मी करत होतो ती खुडबुडच आहे. खुडबुड म्हणजे काय तर मी तो आमच्या सुरेंद्र देशपांडेलाच म्हटलं की तू खुडबुड का म्हणतोयस? तर म्हणतो तुला आक्षेप काय आहे? तू जे करतोयस त्याला तू उद्योग समजतोयस.
उंदीर जर तेच करत असेल तर त्याला आपण खुडबुड म्हणतो. त्यामुळे तत्वतः तुझ्यात आणि तू त्याला उद्योग म्हणाला म्हणून तो उद्योग होत नाही. उद्या उंदीर त्याच्या खुडबुडीला उद्योग म्हणायला लागला, त्याला जर बोलता यायला लागलं तर त्यालासुद्धा तो उद्योगच म्हणेल. एकंदरीत याच पातळीचं मी जे काही करत होतो हे या तिघांनीही शिक्कामोर्तब केलं. आणि सर्वात शेवटी 5-1 वर्षांपूर्वी किंवा 6 वर्षांपूर्वी मी विनायकदादांना बोलता बोलता सहज म्हणालो, विनायकदादा पाटलांना, की मी आता निवृत्त होण्याचा विचार करतो आहे. तर दादा मला म्हणाले की अरे मी सांगू का, निवृत्त वगैरे होऊ नको, काहीतरी खुडबुड करत राहा. आता म्हणजे मी काही बोलण्याचीच गरज उरली नाही. मी म्हणजे त्यांना विचारणार होतो, आमचा सुरेंद्र देशपांडे तुम्हाला कधी भेटला होता की काय. तर असो, मला एवढं लक्षात आलं, ज्या अर्थी या 4 जणांनी लुडबुड किंवा खुडबुड पलीकडे मला काही कुठलंही ज्याला सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र म्हणतात ते दिलेलं नाही. त्यामुळे मी काय केलं आहे आणि काय करतो आहे त्याची मला कल्पना आहे. आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे की या माझ्या खुडबुडीला दाद देण्यासाठी तुम्ही एवढे जण आलात. आणि सर्वात जास्त आभार संभा आणि मुक्ताचे. त्या खुडबुडीला यांनी संपादन केलं, म्हणजे मला नेमकं काय केलं तेच कळत नाही आहे. आणि गोडबोल्यांनी म्हणजे मुक्ता गोडबोलेंनी मला जेव्हा कळवलं की हे पुस्तक आम्ही करतो आहे, तेव्हा मी खरंच सांगायचं, म्हणजे मला काही खरं सांगायचं असं परवानगी घेऊन बोलण्याचं काही कारण नाही आहे. मी हुरळूनच गेलो. कारण आधीच्या लेखकांची नावं मला माहिती होती, त्यातले जवळजवळ सर्व हे माझे अत्यंत प्रिय आणि आवडते असे लेखक होते. ती नावं ऐकल्यावर मला काही काळ काही सुचेच ना, खरोखरच हुरळून गेलो. तर अशा माझ्या या खुडबुडीला तुम्ही आज पुस्तक रूपानं प्रसिद्ध केलं, याबद्दल तुमचे आभार. आपण संपादन केलं यासाठी आभार. आणि किशोर, अंबरीश, हेमंत 2 यांनी या ठिकाणी येणं अगदी मनापासून, कुठेही म्हणजे किशोर आणि अंबरीशला मला दुसऱ्यांदा सांगायलाही लागलं नाही. यांना मी विचारलंही नाही. बाकीच्या दोघांना त्यांना तू यायचंयस असं सांगितलं. पण ह्या दोघांना मी नुसतं म्हटल्याबरोबर ते दोघंही इथे यायला क्षणात तयार झाले. एखाद्याचं भाग्य असतं, आहे माझं, तेवढीच गोष्ट आहे ना, बाकी खुडबुडच आहे. सगळ्यांचे आभार मनापासून. असो, एकूणात आपल्या लुडबुड आणि खुडबुडमधला फरक कळला असला असं गृहीत धरतो मी. आणि यानंतर प्रथा आहे असं म्हणायची की ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो प्रकाशना क्षण असं म्हणायची प्रथा आहे. पण माझ्यातला विक्रेता काही गप्प बसणार, त्यामुळे मी म्हणेन की खरा प्रतीक्षेचा क्षण तो असेल जेव्हा तुम्ही सगळे बाहेर जाऊन ते पुस्तक 20% सवलतीत विकत घ्याल. तो खरा क्षण दाद द्यायचा असेल. खरी दाद तेव्हाच मिळते लेखकाला जेव्हा त्याचं पुस्तक अधिकाधिक लोक विकत घेऊन वाचतात, तेव्हाच. हे लक्षात ठेवा. आणि आता मात्र आपण त्या अतिशय सोनेरी क्षणाकडे जाऊयात. या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करूयात. अंबरीश मिश्र आणि किशोर कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रकाशन करावं.
आत्ता लोकेशनी सांगितलं की हे सगळेच इतके जिव्हाळ्याचे मित्र आहेत की नुसतं सांगितल्यावर लगेच आनंदाने तयार झाले यायला. इतकंच नव्हे तर मनापासून प्रेमाने बोलायला आलेत या पुस्तकाविषयी. फक्त त्याच्या मागची अजून एक गोष्ट सांगतो लोकेश आणि माझ्यामध्ये घडलेली. आम्ही अशी खरंच अजून एक 10-15 नावं काढली होती की जे देखील अतिशय आनंदाने आले असते या कार्यक्रमाला. म्हणजे लोकेशवर प्रेम करणाऱ्या लोकांचा इतका मोठा समुदाय आहे, त्यातले प्रतिनिधी म्हणून हे आले आहेत असं आपण गृहीत धरणार आहोत. आणि मी आधी किशोर कदम याला विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि नाशिककर मित्रांनो, आज या 2 पुस्तकांच्या प्रकाशनासाठी ज्या जिव्हाळ्याने, मित्रत्वाच्या नात्याने आवर्जून बळजबरी केली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. दिवंगत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना कोणीतरी एकदा विचारलं की तुम्ही भाषणाची तयारी कशी करता. ते म्हणाले काय नाही, 1-2 तासाचं भाषण असेल तर त्यासाठी काही तयारी करावी लागत नाही. म्हणजे शब्दाला शब्द लागून, मुद्द्याला मुद्दा लागून, आजूबाजूला घटना घडत असतात त्यांचे संदर्भ घेऊन आपल्या विषयाकडे यायचं आणि 2 तास आरामात बोलू शकतो. अर्ध्या तासाचं भाषण असेल तर एक अर्धा दिवस तयारी करण्यात जातो. पण 2 मिनिटाचं भाषण असेल तर त्यासाठी 15 दिवस तयारी करावी लागते. तर मी सांगायचा मुद्दा हा आहे की मी काहीही तयारी केलेली नाही. म्हणजे मी 2 तास बोलीन असं नाही, कारण माझ्यानंतर जे बोलणार आहेत आणि ज्यांचं ऐकण्यासाठी खरं तर मी मुंबईहून इथं आलेलो आहे ते आमचे टकले साहेब, हेमंत कर्णिक साहेब, आणि ज्यांचं पुस्तक वाचल्यानंतर भाषा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ओघवतं साहित्य म्हणजे काय हे कळतं, ते आमचे खूप जिव्हाळ्याचे आवडते अंबरीश मिश्र हे शब्दणार आहेत. त्यामुळे मी फारच कमी वेळात इथं आवर्त घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एखादं शहर जेव्हा आपल्याला असतं ते शहर, त्या शहराची आयडेंटिटी, ओळख, त्या शहरातल्या इमारती नसतात किंवा श्रीमंत लोक असतात काही, पण त्या शहरामध्ये जे लोक राहतात ते लोक त्या शहराची आयडेंटिटी बनवतात. उदाहरणार्थ नाशिक म्हणजे कुसुमाग्रज, नाशिक म्हणजे कानिटकर, नाशिक म्हणजे टकले साहेब, नाशिक म्हणजे विश्वास ठाकूर, नाशिक म्हणजे सदानंद जोशी, नाशिक म्हणजे सचिन शिंदे, डायरेक्टर सचिन शिंदे, नाशिक म्हणजे प्राजक्त देशमुख, नाशिक म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठान, तसंच नाशिक म्हणजे राजू देसले, आणि नाशिक म्हणजे लोकेश शेवडे. लोकेश शेवडे हा माणूस इतका सर्वोपरी पसरलेला आहे. आज ज्या संख्येने इकडे लोक उपस्थित आहेत त्याच्यावरनं लक्षात येतं. नाशिक म्हणजे आमचे मोरे साहेब, रागावू नका, तुमचं नाव घेतलं नाही असं म्हणू नका, तर खूप मित्र आहेत. माझा फोन जर उघडला तर नाशिक म्हणजे अशी 80 जणांची सूची माझ्याकडे येते. त्यातलं एक नाव मी गेल्या वर्षी डिलीट केलं. असो, तर हे सगळे लोक म्हणजे नाशिक. लोकेश शेवडे म्हणजे नाशिक. लोकेश शेवडेंनी लोकशाहीबद्दल खरं तर मला बोलायला आधी सांगितलं होतं, पण नंतर बहुतेक अमरीश साहेब तयार झाले आणि त्यांना कळलं की किशोरला काही हा विषय लुडबुड करण्यात अर्थ नाही, म्हणून त्यांनी मला 2 नाटकाचं पुस्तक पाठवलं आणि ऑब्व्हियसली नाटकाबद्दल बोलायला त्यांनी मला सांगितलं. पण तरीसुद्धा ते पुस्तक यायच्यामध्ये आणि लोकशाहीच्या मध्ये खूप मोठा गॅप होता, म्हणून मी ते पुस्तक वाचलं आणि खरोखरच माझ्या लक्षात आलं की त्याने कशाहीबद्दल ते पुस्तक लिहिलं आहे.
कशाहीबद्दल म्हणजे आपण कुठेही नजर टाकली, आजकालचा काळ असा आहे, कुठेही नजर टाकली तर आपल्याला इतके प्रश्न दिसतात जे आपल्या मनाला बोचत असतात. आपल्याला त्याच्यावर आवर्जून कळकळीने बोलावंसं वाटतं, परंतु आपण त्याच्याबद्दल बोलत नाही, लिहित नाही. इतक्या त्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. इतके प्रश्न आजूबाजूला आहेत. कशाही बद्दल आपण कुठेही मान वळवली तरी प्रश्नच आपल्यासमोर दिसतात. पण लोकेश या प्रश्नांकडे आवर्जून बघतो, त्याचं चिंतन करतो, त्याच्याबद्दल वाचतो आणि लिहितो त्याच्या वेगळ्या शैलीमध्ये, त्याच्या मिश्किल शैलीमध्ये, विनोदी शैलीमध्ये. अतिशय गंभीर गोष्टींवर तो प्रहार करतो आणि ते लिहित असताना त्याच्या मागे काहीतरी त्याला वेगळं सांगायचं असतं. हे लोकशाहीबद्दल वाचताना आपल्याला लोकशाहीमध्ये अनेक विषय त्याने हाताळलेले आहेत. अतिशय साध्या साध्या गोष्टी म्हणजे निवडणूक असेल, मतदान असेल, मतप्रणाली असेल, करप्रणाली असेल, नेते मंडळी असतील, त्यांच्या योजना असतील, अशा नोकरशाही, झुंडशाही, लोकशाही, अशा कितीतरी गोष्टींबद्दल तो खूप अभ्यासपूर्ण बोलतो. आणि ते पुस्तक वाचत हळूहळू पुढे जात असताना कशाहीबद्दल बोलतो हा माणूस असं वाटत असताना अतिशय गंभीर विषयांकडे तो वळतो. आणि मग तो स्वातंत्र्याबद्दल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल, कार्ल मार्क्सबद्दल बोलतो, शास्त्रज्ञांबद्दल बोलतो. आणि नंतर लक्षात येतं की कशाहीबद्दल बोलताना हा माणूस कशाबद्दल किती किती महत्त्वाचं बोलून गेलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला ते पुस्तक भावतं. त्याच्यानंतर म्हणजे तो पार्ल्यामध्ये कॉलेजमध्ये होता तेव्हा तिकडे त्याने नाटकामध्ये सुद्धा भाग घेतलेला. तर त्याचे 2 लेखसंग्रह आहेत आणि एकांकिका आहेत, नाटक आहे, दीर्घांक आहे. आणि जे दोन दीर्घांक आहेत प्रामुख्याने त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. तर त्याचा पहिला दीर्घांक जो आहे त्याचा प्रयोग बहुतेक झाला आहे, सचिननेच त्याचं दिग्दर्शन केलं होतं असं मला वाटतं. तुमचं आमचं नाटक. या नाटकाची सुरुवातच तो एक निवेदक येऊन करतो. आता निवेदकाचं उद्दिष्ट काय असतं की नाटक सुरू झाल्या झाल्या लोकांना विश्वासात घेणं, त्यांच्याशी गूज गोष्टी करणं, लोकांना विश्वासात घेऊन हळूहळू त्यांना हसवणं आणि हळूहळू विषयाकडे नेणं. या नाटकासाठी त्याने जो फॉर्म वापरलेला आहे तो तमाशाचा फॉर्म आहे. निवेदक हा अनेक गोष्टींबद्दल बोलता बोलता मग नाटकाच्या मुख्य विषयाकडे येतो. तमाशामध्ये गण होते, गवळण होते, बतावणी होते, फार्स होतो आणि नाटक नंतर मग गंभीर विषयाकडे हळूहळू ते घेऊन जातात. गवळणीमध्ये दही दूध घेऊन चाललेल्या गवळणी, मथुरेला चाललेल्या गवळणी, श्रीकृष्ण अडवतो, पेंद्या अडवतो आणि तात्कालिक घटना, राजकारण, समाजकारण या अनेक गोष्टींवर मिश्किल अशा टिप्पणी करत, घटनांवर टिप्पणी करत ती गवळण संपते. आणि नंतर अशा म्हणजे हे सगळं जे आहे गण, गवळण, बतावणी हे सुद्धा एक प्रकारचं निवेदनच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा निवेदक पहिल्यांदा येतो आणि म्हणतो परंपरा म्हणजे काय, परंपरा कशा निर्माण झाल्या आणि नाटकामध्ये निवेदक असणं हीच एक परंपरा आहे असं त्याने म्हटलेलं आहे. आणि परंपरा कशा आल्या, कशा पडल्या, कुणी निर्माण केल्या असं म्हणता म्हणता तो म्हणतो पडदा उघडतो तो कशासाठी, नट प्रेक्षकांना दिसावा, प्रेक्षक नटांना दिसावेत म्हणून नाही, कारण तशी परंपरा आहे म्हणून. पडदा उघडावा लागणं ही परंपरा आहे आणि पडदा पडतो, नाटक संपतं म्हणून नव्हे तर तशी परंपरा आहे. आणि ह्या परंपरांबद्दल बोलता बोलता मग तो गाण्यांमध्ये त्या पात्रांचं इंट्रोडक्शन करतो, ओळखी करून देतो आणि मग मुख्य विषयाकडे आपण येतो. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याने हाताळलेल्या आहेत. म्हणजे शहरात राहणारा मुलगा, त्याचं परस्पर लग्न, अजूनही आजही या ग्लोबलाइज जगामध्ये परस्पर मुलाचं लग्न ठरवलं जातं. शहरामध्ये जो शिकायला गेलेला असतो, गावातली लोक, मामा वगैरे सगळे परस्पर लग्न ठरवून जातात. माझ्याच बाबतीत एक गोष्ट अशी घडलेली आहे. माझ्याबरोबर जो जयराम नावाचा एक मुलगा जो हेल्पर म्हणून काम करतो शूटिंगच्या वेळेला, एक दिवस आम्ही
इकडे भोरच्या वाड्यामध्ये शूटिंग करत होतो. नटी नावाचा सिनेमा होता. संध्याकाळची दुपारची अशी वेळ होती, लंच वगैरे झालं होतं आणि सगळ्यांचं जेवण होऊन मी खुर्चीत असं बसलेलो होतो. तर हळूच तो मागे आला जयराम आणि म्हणाला, सर 5 फेब्रुवारीला काय आहे? मी म्हटलं काय नाही. का रे? आणि 5 फेब्रुवारीला 5 दिवस होत्या. मी म्हटलं काय नाही. का? तर काय नाही, माझं लग्न आहे. मी म्हणलं लग्न आहे? तुला कधी कळलं? ते म्हणलं मगाशी फोन आलता. आणि 5 तारखेला तो लग्न करून आला जाऊन. तर अशा प्रकारे आजही ते इथे घडतं. आणि तो प्रश्न घेऊन लोकेश त्या नाटकामध्ये जातो आणि ते नाटक घडता घडता अनेक प्रश्न निर्माण होतात. जात जमात, नाव आडनाव यांच्याबद्दल वादविवाद होतात. आणि ते नाटक घडता घडता कधी प्रेक्षकातलं कोणीतरी उठून त्याची अस्मिता दुखावल्यामुळे प्रश्न विचारायला लागतो आणि नाटक आणि वास्तव यांची सरमिसळ होते. खरं नाटक कुठलं आणि वास्तव कुठलं याचा आपल्याला म्हणजे आपल्याला कळत नाही की खरं नाटक काय आहे. आणि मग सगळ्यात शेवटी त्या नाटकामध्ये त्याला म्हणावं लागतं की हे जे या नाटकातील कोणत्याही व्यक्तीचा, घटनांचा, परंपरांचा, वर्तमानातल्या किंवा इतिहासातल्या कोणत्याही व्यक्तीशी, घटनेशी, परंपरांशी दुरान्वयही संबंध नाही. त्यापैकी कोणत्याही बाबींची साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. नाटकातील शेवटच्या 2 दृश्यांमधून कोणत्याही समाजाची किंवा घराण्याची किंवा गावाची किंवा परंपरांची अवहेलना करण्याचा अजिबात हेतू नव्हता. तथापि या दृश्यांमध्ये कोणत्याही भावना, कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्याची आम्ही सर्व कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, बॅकस्टेजवाले, डोअरकीपर्स आणि या नाटकाशी निगडीत सर्वच्या सर्व सेवा देणारे, तालमीला चहा देणारे, प्रयोगानंतर जेवण देणारे, आम्हाला प्रयोगाला नेणारे, आमच्या वाहनांचे ड्रायव्हर, समाल असे सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या नाटकाच्या निर्मितीला कारणीभूत असणारे सर्वजण बिनशर्त माफी मागतो. आणि नंतर बघितलेले दोन जे दृश्य आहेत ती पुढच्या प्रयोगाला करणार नाही अशी ग्वाही देऊन तिकडे नाटक संपतं. तर अशा प्रकारे तुमचं आमचं नाटक म्हणजे ते नाटक बघत असताना आपण त्या नाटकामध्ये कधी शिरतो, त्या परंपरांमध्ये बद्दल कधी विचार करायला लागतो, ते नाटक वाचताना आणि पाहताना आपल्याला हा प्रत्यय येत राहतो. अनेक विषय त्याच्यामध्ये त्याने हाताळलेले आहेत. काल म्हणजे अस्मिता कोणाच्या कशाही दुखावल्या जातात हल्ली. काल रात्रीच मी लिहिलं होतं की एक सभा चालू होती, अचानक अनाऊन्स करण्यात आलं, काश्मीर फाईलवाले तिकडे बसा, झुंडवाले इकडे बसा, पावनखिंडवाले तिकडे बसा आणि उरलेले लोक मिळेल तिथे बसा. तर अशी ही परिस्थिती आजही घडते आहे, कलेमध्ये घडते आहे. धर्म, जात असे अनेक प्रश्न निर्माण केले जातात, अनेक क्षेत्रांमध्ये निर्माण केले जात आहेत. एडमंड बर्क नावाचा जगाचा इतिहास लिहिणारा एक काटेकोर लिहिण्यासाठी इतिहासकार बसला. त्याने वर्षानुवर्ष संदर्भ ग्रंथ चाळले, इतिहासाचा खूप अभ्यास केला, लोकांसमोर खरोखर खरा इतिहास मांडण्याचा त्याने वर्षानुवर्ष प्रयत्न केला. त्या तंद्रीमध्ये एक दिवस त्याला बाधा आली. त्याने बघितलं खिडकीतून खाली की खूप गर्दी झालेली आहे. तो खाली आला आणि त्याने पाहिलं की एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे आणि एका माणसाने धावत येऊन त्याचा खून केलेला आहे, त्याच्या हातात तलवारी आहेत. सगळ्या लोकांच्या समोर त्या माणसाला मारलेलं आहे. नंतर पोलीस अधिकारी आलेले आहेत, त्यांनी चौकशा केलेल्या आहेत आणि नंतर एडमंड बर्क एकदम चकित होतो, कारण एकाची साक्ष दुसऱ्या कोणालाच मिळत जुळत नसते. तपशिलांमध्ये गोंधळ असतात, घटना समोर घडलेली असते, सगळ्यांच्या समोर खून झालेला असतो, पण प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. तेव्हा एडमंड बर्क म्हणतो की आत्ता घडलेल्या घटनेचा जर इतका वेगवेगळा अर्थ आणि वेगवेगळ्या गोष्टी इथे घडत असतील तर हजारो वर्षापूर्वी घडलेल्या घटनांबद्दल आपण छाती ठोकपणे विधान कसं करणार. त्या बिचाऱ्याला ठाऊक नसतं
की तथ्य सत्य ही बुद्धीची गोष्ट आहे, पण ते जिथे तथ्य तोकडी पडतात तिथे मग धर्म, श्रद्धा, चालीरीती, जातपात यांचा आधार घेऊन खोटा इतिहास रचला जाऊ शकतो. असा काळही येईल असं त्या बिचाऱ्याला माहीत नव्हतं. हे सगळे प्रश्न लोकेशने हाताळलेले आहेत त्याच्या नाटकामध्ये, त्याच्या पुस्तकांमध्ये. तोच मी हे त्याचं दुसरं नाटक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक भान, चंगळवाद, तडजोडी या सगळ्यांबद्दल तो बोलत राहतो. आणि ते नाटक पाहत असताना किंवा वाचत असताना आपण पण त्या पात्रांच्या जागी आहोत का, तोच मी आहे का किंवा तीच मी आहे का, असं आपल्याला सतत वाटत राहतं. विल्यम जेम्स नावाचा एक शास्त्रज्ञ मनोरुग्णांच्या एकदा हॉस्पिटलमध्ये गेला आणि खूप अस्वस्थ झाला. त्या रात्री त्याला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी मित्रांनी त्याला विचारलं की तुझं असं काय झालं आहे. तो म्हणाला, अरे काल मी मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिकडे असणारी सगळी माणसं कधीतरी सर्वसामान्य होती, नॉर्मल माणसं होती. कुठल्या तरी एका क्षणी ती मनोरुग्ण बनली आणि तो एक क्षण कधीही आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. आणि त्यामध्ये आणि आपल्यांमध्ये फारसा फरक नाही आहे, कारण प्रत्येक मनोरुग्णाला वाटतं की तो मनोरुग्ण नाही आहे. ठणठणीतपणे तो सांगतो की मी मनोरुग्ण नाही. आपल्यालाही तसंच वाटतं. हे नाटक वाचताना मला सुद्धा तसंच वाटलं होतं. आणि आपल्यापैकी प्रत्येक जण थोड्या बहुत प्रमाणात काय होईना मनोरुग्ण असतो याची जाणीव ते नाटक करून देतं. आणि म्हणूनच मला ते महत्त्वाचं वाटलं. ते नाटक संपल्यानंतर मला माझी एक कविता आठवली. त्या कवितेने मी समारोप करतो. अचानक मध्यरात्री उत्तर रात्री आपोआप जाग येते हल्ली. अचानक मध्यरात्री उत्तर रात्री आपोआप जाग येते हल्ली. कुठल्याशा तंद्रीत मी पुस्तकांच्या कपाटाशी जातो. विनोदी चुटक्यांची, किस्सांची पुस्तकं शोधतो. त्यातले विनोद वाचून गालातल्या गालात कधी सांभाळून कधी मोठ्यानं हसत राहतो. परवा तर माझ्या हसण्याने सारेच उठले. घाबरून माझ्याकडे पाहत राहिले. सायकियाट्रिस्टकडे न्यावं म्हटलं तर भर दिवसा मी नॉर्मल दिसतो. अधूनमधून रात्री अपरात्री उठून बसतो. खदा खदा हसतो. पुन्हा झोपी जातो. सकाळी पुन्हा प्रसन्न, प्रफुल्ल, टवटवीत उठतो. हे आता नेहमीचंच झालंय. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? धन्यवाद. एक अभिनेता, एक उत्तम कवी आणि एक अतिशय उत्तम वाचक या तिघांच्या मुखातून काहीतरी ऐकणं कसा आनंद सोहळा असतो हे आत्ता आपण अनुभवलंत. गंमत म्हणजे मला हे असं सूत्रसंचालन करायचं हे मी या पायऱ्या चढताना लोकेशने कानात सांगितलं. जो नियोजित सूत्रसंचालक आला नाही म्हणून, तेव्हा माझ्या मनात मी एक व्याख्या तयार केली माझ्या बुद्धीनुसार. ती व्याख्या तुमच्याशी शेअर करतो. उत्तम सूत्रसंचालक तो ज्याची उपस्थिती जाणवत नाही आणि ज्याचं काहीच तुम्हाला नंतर आठवत नाही तो. तेव्हा मी आता जास्त काही न बोलता अंबरीश मिश्र ज्यांचं भाषण आपण ऐकणार आहोत त्यांना बोलायची विनंती करतो. मी तयारी केली असं कालपासून स्वतःला सांगून समाधानाचे एक सुस्कारे सोडत होतो आणि आत्ता मला लक्षात आलं की आपली काहीच तयारी झालेली नाही आहे. आणि मी लिहून आणलेलं आहे ते मी वाचून दाखवलं ते फार बेती होईल. आणि मी असंच जर बोललो तर पहाटेचे 4 वाजतील. तर चॉईस इज युअर्स. तुम्ही सांगाल तसं आपण करू. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला राजेंद्र सिंग बेदी यांची एक गोष्ट सांगतो. म्हणजे त्यांची लिहिलेली गोष्ट नाही. राजेंद्र सिंग बेदी कथा लिहायला लागले 18व्या-19व्या वर्षी आणि अदबे लतीफ लाहोरमधून निघायचं मासिक. त्याच्यात त्यांच्या कथा कधी छापून यायच्या आणि त्यांना खूपच बरं वाटायचं की आपण लेखक होणार वगैरे असं. हलके घरातल्या लोकांच्या लक्षात आलं की हा फारसं काही करत नाही आहे. हा कॉलेजात जातो, नंतर काहीतरी फिरत बसतो आणि मग काहीतरी लिहितो, कोणाशी काही बोलत नाही आणि वाचत बसतो खूप वेळ वगैरे. तर वडील काहीतरी शेतकरी होते.
मग वडिलांनी अशी बारीक बारीक चौकशी केली आईकडे की ह्याचं काय चाललं आहे म्हणाले, काय करतो काय हल्ली. तर मला काय माहीत नाही म्हणाले. तर बापाने बापाचं कर्तव्य पार पाडलं. तो म्हणाला, बाबा तुझं काय चाललं आहे. तर बाप फार करकरीत होते ते. तर ते म्हणाला की नाही, मैं तो अफसाने लिखता हूँ, गोष्ट लिहितो मी. वडिलांना काहीच कळलं नाही. ते म्हणाले, अच्छा हे गोष्ट काय असते म्हणाले. तर म्हणाले, असं म्हणजे गोष्ट असते एक. तो ती कुठे मिळते तुला. तर म्हणाले, त्यासाठी शोधावं लागतं म्हणाले. तर मग कुठे मिळते शोधून. तर म्हणजे असं लोक भेटतात, मग ते काय भांडणं असतात कोणाची, कोणाचं प्रेमभंग झालेला असतो, भग्नहृदयी असतो कोणाची पगारवाढ झालेली असते तर तो खूप आनंदी असतो. असं सगळ्यांशी बोलून वगैरे असं पूर्ण दिवस तू हेच करतोस. ते म्हणाले, हो, फोन मोबाईल बंद करा प्लीज. तर आणि मग तू काय करतोस. मग ते कागदावर लिहितो आणि मग ते मी संपादकांना देतो. तर ते म्हणाले की अच्छा. मग त्यांनी अत्यंत अर्वाच्य, छापता येण्यास अजिबात अयोग्य अशी एक शिवी हास्यदेन सांगितलं, त्यापेक्षा शेती का नाही करत, दुसऱ्यांचं उष्टपाष्ट गोळा करायचं, त्यांचं कोणीच मेलं आहे, कोणाचं प्रेमभंग झालं आहे, तुला काय करायचं आहे. उद्यापासून तू माझ्यावर शेतावर ये. तसं काही झालं नाही. त्याच्यावर राजेंद्र सिंग बेदी म्हणायचे की अब्बा को क्या मालूम, मैं भी खेती करता था लेकिन मैं अल्फाजों की खेती करता था और मेरे भी हाथ खराब हुए, मैले हुए, क्योंकि मैं लोगों के दिलों में जा रहा था और उनका मन टटोल रहा था, उनका दिल टटोल रहा था. तो उसमें कई दुख भी मिलते थे, कई बुरी बातें भी मिलती थी. तर माझं म्हणणं असं आहे की लिखाण ही एक मोठी कटकट असते. सरळसोट माणसाच्या आवाक्यातलं हे काम नाही आहे. रॉबर्ट हाइनलीन, आय एम नॉट शुअर इफ आय प्रोनाऊन्स्ड हिज नेम करेक्टली, बट इज अन अमेरिकन रायटर. तो सायन्स फिक्शनचा पहिला मोठा लेखक. रॉबर्ट हाइनलाईन किंवा हाइनलीन, HEINLEIN. त्याचं वाक्य आहे, रायटिंग इज नॉट नेसेसरीली समथिंग टू बी अशेम्ड ऑफ. तुम्ही लेखक असाल तर त्याचं लाज बाळगण्याचं काही कारण नाही आहे. रायटिंग इज नॉट नेसेसरीली समथिंग टू बी अशेम्ड ऑफ. अ डर्टी बिझनेस मे बी, बट डू इट इन प्रायव्हेट अँड वॉश युअर हँड्स आफ्टरवर्ड्स. आता रॉबर्ट हाइनलाईन हे असं का म्हणतात, तर लेखन म्हणजे मानवी मनाची खोल भुयारं स्वच्छ करणं. आता तुम्हाला जोपर्यंत अशुभाची आणि तुमची गाठ पडत नाही तोपर्यंत तुम्हाला शुभ काय ते कळत नाही. गांधीवाद्यांची सगळ्यात मोठी चूक ही झाली. ते सगळीकडे असं मंगलमय बघायला लागले. तर मंगलमय असं झाडावर लटकत नाही, मंगलमय आतून यावं लागतं आणि त्यासाठी अमंगळ आधी पचवावं लागतं. त्यामुळे आपल्या सगळ्या लेखकांच्यावर जो गांधीवादाचा संस्कार झालेला आहे आणि त्याला गांधी जबाबदार नाही आहे. जसा मार्क्स म्हणाला की मी मार्क्सवादी नाही आहे, हां, तर तुम्ही मार्क्सला जबाबदार धरू नका, गांधीनं. पण हा प्रचंड भाबडेपणा लेखकांचा जो दिसतो याचं कारण त्यांची अशुभाकडे त्यांची नजर गेली नाही. ती जर गेली असती तर दे वूड हॅव डन द डर्टी बिझनेस ऑफ रायटिंग. आणि दुसरं, पुस्तकाचं प्रकाशन आज होते म्हणजे काय, तर याचा माझ्यापुरता मी असा अर्थ काढला की आता लोकेश शेवडे आता हात धुवायला बसलेले आहेत. कारण त्यांनी या पुस्तकामध्ये भरपूर घाण उपसलेली आहे. आणि घाण उपसणे, मैला उपसणे ही मला अत्यंत मंगळ गोष्ट वाटते. लेखकाचं कामच ते. आचार्य अत्रे जेव्हा श्यामा कादंबरीवर ही आली, बंदी आली आणि प्रॉसिक्युशनने सरकारी विटनेस म्हणून जेव्हा अत्र्यांना बोलावलं तर अत्र्याने तिकडे महामंगल अशी स्तोत्र साहित्याची, साहित्य कसं मंगलमय असतं, समयी वगैरे असं काय काय फार गचाळ अशी प्रतीकं ते देत सुटले. तर त्याच्यावर त्याचं दुर्गाबाईंनी विचारलं दुसऱ्या दिवशी की तुमचं व्यक्तिगत जीवन मंगल नाही आहे ना बाबूराव. त्यांचं उत्तर भयानक आहे अत्र्यांचं. ते म्हणजे व्यक्तिगत जीवन आणि लेखकाचं जीवन या दोन वेगळ्या गोष्टी कशा वेगळ्या असतात. गायकाचं व्यक्तिगत जीवन आणि त्याचं गाणं वेगळं असू शकतं.
नटाचं व्यक्तिगत जीवन आणि त्याचं अभिनय वेगळा असू शकतो. ही लक्झुरी लेखकाला नाही. लेखकाच्या आत जे धगधगत असतं, जी धग असते ती त्याला मांडावी लागते. आणि त्यामुळे तो लेखक जर खूप दारुडा असेल तर तो वाईट आहे असं मी मानत नाही. त्याने खून केला असेल तर तो वाईट आहे असं मी मानत नाही. पण जर तो फसवाफसवी करत असेल तर ती फसवाफसवी त्याच्या लिखाणात दुसऱ्या परिच्छेदात वाचायला मिळते. ती मला लोकेशच्या पुस्तकात वाचायला मिळाली नाही फसवाफसवी. लोकेश असं म्हणाले, खुडबुड शब्द वापरला, छान शब्द आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की कलावंत, लेखक, नट, कवी, तत्त्वज्ञ, चित्रकार, नर्तक हे सगळे बेसिकली खुडबुड करणारेच असतात आणि ते खुडबुड करतात म्हणून समाजाची अब्रू टिकून राहते. इंटरव्हेन्शन असा एक लेखकाकडे आणि कलावंताकडे, नटाकडे त्याची मूळ भूमिका असते. इंटरव्हेन्शन. किशोरचं ध्यास पर्व आहे ते इंटरव्हेन्शन होतं. शांताराम बापूंचं कुंकू आहे ते इंटरव्हेन्शन होतं. गोविंद बल्लाळ देवलांचं संगीत शारदा आहे ते इंटरव्हेन्शन आहे. त्यावेळेच्या सामाजिक परिस्थितीमध्ये देवलांना वाटलं की लहान वयाची मुलगी आणि म्हातारा मनुष्याचा विवाह हे बरोबर नाही आहे. आय एम इंटरव्हिनिंग. दुसऱ्या महायुद्धावर जे पिकासोचं चित्र आहे ते इंटरव्हेन्शन होतं. आणि सगळ्यात माझ्या मते उत्तम इंटरव्हेन्शन आहे ते ऑर्थर मिलरचं डेथ ऑफ अ सेल्समन. अमेरिकन 1928 जो काय तिकडे प्रचंड आर्थिक हा झाला, त्याच्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली. तेव्हापासून आजतागायत अमेरिकेतले सगळे राष्ट्रपती झाडून सगळे दे स्पीक ऑफ अमेरिकन ड्रीम. तुम्ही आत्ता याचं अमेरिकन ड्रीम म्हणजे काय, पैसा मिळेल थांबा अशी स्वप्न दाखवत असतात. ती स्वप्न किती खोटी आहेत ते ऑर्थर मिलरने डेथ ऑफ अ सेल्समनमध्ये दाखवले. ही इज इंटरव्हिनिंग. त्यामुळे नाशिकमध्ये राहणारा लोकेश असो किंवा न्यूयॉर्कमधला ऑर्थर मिलर असो, त्यांच्यात एकच ओघ आम्हातून वाहे, दोघेही खोडबुड करत असतात. लोकेश शेवडेंचं अभिनंदन करतो, प्रकाशकांचंही अभिनंदन करतो. आणि आपल्याला या प्रकाशनाचा आनंद होत आहेच. पण मला असं वाटतं की मराठी भाषेला विशेष आनंद होतो जेव्हा कुठच्याही मराठी पुस्तकाचं प्रकाशन होतं तेव्हा. कारण मराठी पुस्तक जेव्हा छापून येतं तेव्हा ते मराठी वाचक वाचतात, त्यावर ते एकमेकांशी मराठीत बोलतात, लेखकाशी बोलतात, त्याची तारीफ करतात किंवा त्याच्यावर टीका करतात, त्याला प्रश्न विचारतात, प्रसंगी त्याच्याशी हुज्जत घालतात. हा सगळा व्यवहार मराठीत होत असतो. या पुस्तकावर सुद्धा मराठीत कुठे कुठे लिहून येईल, त्यामुळे मराठी भाषेला अमाप सुख मिळेल. जगात कुठेही, कोणत्याही देशात, प्रांतात, गावात, राज्यात, कोणत्याही खंडात जेव्हा कोणत्याही भाषेचं पुस्तक वाचकाच्या भेटीसाठी छापखान्यातून कबुतराच्या पावलांनी बाहेर पडतं, मग ते कोणत्याही भाषेतलं, कोणत्याही देशातलं पुस्तक असो, तर त्या दिवशी जगातल्या समस्त भाषा बहिणी हुरडा पार्टी साजरी करतात असं मला वाटतं. लोकेश आणि माझा स्नेह किती वर्षाचा आहे ठाऊक नाही. मैत्रीला वर्ष आणि दशकांच्या फुटपट्ट्या आपण लावत नसतो. प्रत्यक्ष आमच्या भेटी होत नाहीत, किशोरशी होत नाही, हेमंत कर्णिकांशी होत नाही, पण त्याची गरज त्यांनाही वाटत नाही, मलाही वाटत नाही. रोज रोज भेटल्यामुळे युती होते, मैत्री होत नाही असं मला वाटतं. परंतु मी आणि हेमंत कर्णिक काय, मी आणि किशोर काय, मी आणि हेमंत टकले काय नेहमी नाही भेटत, पण भेटलो की मधलं काळाचं अंतर आम्ही सहज कापतो. पासपोर्टचं आणि ड्रायव्हिंग लायसन्सचं नूतनीकरण करावं लागतं, मैत्रीचं नाही. लोकेश उत्तम वाचक आहेत, कला साहित्याची सूक्ष्म आणि खोल समज आहे. समाजकारण, राजकारणातले नित्य बदलणारे प्रवाह या सगळ्यांचं एक चौरस भान त्यांना आहे आणि त्यांच्या मनाच्या बैठकीला सामाजिक आशयाचा एक संदर्भ आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, मासिकात वा दिवाळी अंकात वेळोवेळी लिहिलेल्या सुट्या लेखांचं संकलन असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. वर्तमानपत्रातलं लिखाण हे विड्यासारखं असतं. पान पेपराचं पान आणि खातो तेही पान.
तर ते पानासारखं असतं, जमलं तर उत्तम, नाही तर थू थू चोथा. शेवडेंचं पुस्तक मस्त जमलं आहे. मुख्य म्हणजे मजकुरावर त्यांचा सही शिक्का आहे, म्हणजे त्यांनी थोडंसं त्याच्यात केशरी ते आहे सही शिक्क्याचं. हे पान खूप जमेल असं मला वाटतं. शेवडेंचं मराठी दाणेदार आणि रसाळ आहे. छोट्या छोट्या वाक्यांचे बारीक सारीक धागे विणत विणत प्रसंग आणि माणसं सजीव करण्याचं फार चांगलं कसब त्यांना साधले. त्यांचे काही लेख लोकशाहीबद्दल या पुस्तकाविषयी मी बोलतोय, संवादात्मक शैलीतले आहेत. किसी को मत देना म्हणजे मतचा अर्थ, नाशकात एक शिवसेनेचे एक उभे होते बऱ्याच वर्षापूर्वी निवडणुकीला, आणि ते पडले. बाळासाहेबांना भेटायला गेले, तर ते फार धनवान होते ते उमेदवार, आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे खूप यंत्रणा आहे, मी निवडून येईन. त्यांनी दिलं तिकीट. मग ते पडले, तर ते भेटायला गेले. तर बाळासाहेब म्हणाले की असं कसे पडले हे? तर त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते म्हणाले की साहेब, यांना मी सांगितलं मेरे को मत देना असं म्हणू नका, मेरे को वोट देना असं म्हणा. तर त्याचा लोकांनी चुकीचा अर्थ घेतला असेल, तर त्या अर्थाने ते किसी को मत देना असं शीर्षक फार सुंदर त्यांनी दिलं आहे. तर कुठे कुठे ना मला त्यांचं आवडलं काय माहिती आहे का, की ते जे संवादात्मक लेख आहेत ते किसी को मत देना किंवा नॉट मी, त्याच्यात ते ना इंजर्ड इनसेन्सने लिहितात. म्हणजे काय जगात चाललं आणि हे उगाच काय ते काय वगैरे, हा सूर फार ग्रेट असतो. तो जर नीट लागला ना तर तो सूर फार ग्रेट असतो. तर तो हां, आता जगाचं काय होणार माहिती आहे, हा काय असं बोलतोय आणि ही कोण आहे, असं जे आहे ना, तर त्याच्यात ते जवळजवळ मला लक्ष्मणच्या कॉमन मॅनसारखं ते निवेदक दिसायला लागतो. हे त्यांचं या लिखाणातलं यश आहे. समर्पक शब्द योजना त्यांनी केलेली आहे. त्यांनी झापडबंद आणि उथळ सामाजिक कार्यकर्ते असतात, हल्ली खूप दिसतात, मेणबत्त्या आमकत नमकं, जरा काय झालं की तट्टतून बाहेर यायचं, बाईट द्यायचं, मूळ काम करायचंच नाही, हे बाकीचंच करत राहायचं. त्यांच्यासाठी त्यांनी संघटनाखोर आणि आंदोलन लोलूप असा शब्द वापरला आहे, तो मला खूप आवडला. अतिरेकी आणि बेगडी देशप्रेमींसाठी ते सतत माहिती मेरे देश की धरतीच्या मूडमध्ये असतात सगळे. ते सकाळ उठून झाले की लगेच मेरे देश की धरती. त्यांनी स्वदेश लंपट असा शब्द वापरला आहे. एके ठिकाणी त्यांनी एक शब्द वापरला आहे, तो इकडचा आहे का नाशिकचा आहे का माहीत नाही, मी अर्थ काढला, छडमार. हां, छडमार असा शब्द. तर मला असं वाटलं की खूप असा क्लेव्हर मनुष्य जो आपल्याबरोबर स्वार्थ साधतो, कारण त्याने त्या छडमारच्या पुढे महापौर लिहिले. त्यामुळे मी असं म्हटलं की राजकारणातला माणूस आहे म्हणजे तो तसं लिहिले, म्हणजे एका विशिष्ट महापौराला उद्देशून नाही. त्यामुळे हे सगळ्या जर लिहाल तर मी काय बोललो ते स्वच्छपणे लक्षात ठेवा, नाही तर लिहू नका. शेवडेंचं हे लिखाण 1900 क्रोनी कॅपिटलिझमला त्यांनी नात्या गोत्यातली माया असं म्हटलं आहे. खूप छान शब्द आहे. आणि ब्लॅकचा पैसा जे करतात त्यांना कृष्ण धनिक असं म्हटलं आहे. खूप खूप छान शब्द आहे तो. शेवडेंचं हे लिखाण 1990 ते 2017, मी कधीच थांबायचं ते सांगा. ॲम आय रनिंग ओव्हर टाईम, आय डोंट नो. शेवडेंचं हे लिखाण 90 ते 2017 या कालखंडातलं आहे. 27 वर्षाचा हा काळ विलक्षण धकाधकीचा आणि अनेक घडामोडींचा होता. जागतिकीकरण, खाजगीकरण, राम मंदिर, मंडल आयोग, बाबरी प्रकरण, सत्तापालट, युत्या वगैरे मोठी स्थित्यंतरे याच काळात मुंबईत बॉम्बस्फोट घडू लागले आणि शहराची रया गेली. माणसं एकदम बोलीनाशी झाली, गप्प झाली, नुसत्या सावल्याहून जगू लागली. त्यावेळेचा एक फार चांगला शेर आहे बशीर बद्र साहेबांचा. इस शहर में कई सालों से मेरे कई अजीज हैं. या शहरात अनेक वर्षापासून माझे अनेक जिवलग मित्र राहत आहेत. इस शहर में कई सालों से मेरे कई अजीज हैं, उन्हें मेरी खबर नहीं, मुझे उनका पता नहीं. नाशिकचं असं होऊ नये अशी माझी सदिच्छा आहे. शेवड्यांच्या लिखाणामध्ये ह्युमर आहे. तो ह्युमर निर्विष आहे आणि त्या ह्युमरची चव तुरट आहे. त्यामुळे तो ते फार मला आवडला. लोकशाही ही बहुमताच्या आधारानं चालते आणि त्यामुळे बराचसे घोळ झाले त्याच्याविषयी त्यांनी लिहिलं आहे. पण मला यासंबंधी 2 वाक्यात सांगायचं तर सगळीकडेच एकतर त्यांनी बहुमत, बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक हा जो तिढा आहे तो त्यांनी फक्त धर्माला लावलेला नाही आहे.
पण मग मला असा प्रश्न पडतो, कारण मी एका कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो, जर मी सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे जर मी वागलो नाही आणि मी म्हटलं मला तुमचं हे मान्य नाही, तर मला खड्याप्रमाणे दूर केलं जातं. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तर हे होतंच होतं की तुम्हाला हेच करावं लागेल, तुम्हाला हेच करायचं आहे आणि तुम्ही नाही म्हणायचं नाही आहे. तर मग तिकडे जे अल्पमतातले लोक आहेत त्यांचं काय होतं. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की आता बहुमत वगैरे काहीच नाही आहे. आता आपल्या देशात केंद्रस्थानी फक्त नाही, जागोजागी गल्ली बोळात सगळे बलदंड लोक तयार झालेले आहेत. मी सांगीन आणि तुम्ही ऐकायचं. लोकशाहीच्या प्रवासात ये कहाँ आ गए हम यूं ही साथ चलते चलते अशी अवस्था आहे. आता शेवटचे 2 मुद्दे. लोकशाहीबद्दल या पुस्तकातला मला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे शेवटचा. त्याच्यात त्यांनी मातृभूमी, संगोपनभूमी, रशिया, साम्यवाद, अस्तित्ववाद या विषयाचा उहापोह केला. तो मुळातून वाचला पाहिजे. आणि आता सगळ्यात शेवट म्हणजे मराठी भाषेविषयी बी मला माझ्या मनात जे आहे ते मी 2-3 वाक्यात सांगतो. कारण मराठी पुस्तक आहे आणि हे लिखाण गावकरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा मराठी वर्तमानपत्रातून छापून आलेले 17 वर्ष. मला एक प्रश्न पडला आहे की आपण बोलू याच्यावर नंतर. मी माझं प्रमेय मांडतो की पेपरात हल्ली फार भावविवश लिखाण पुष्कळ छापून येतं, या बाजूने त्या बाजूने. आपली प्रजा भोळीभाबडी असं आपण बिनदिक्कत म्हणतो, पण आपण हे विसरतो की आपले विचारवंत आणि संपादक भाबडे आणि उरबडवे झालेले आहेत. दे हॅव लॉस्ट देअर सेन्स ऑफ प्रपोर्शन. त्यामुळे बरंचसं वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे भावनांची दलदल आहे असं अलीकडे मला वाटू लागलं आहे. एक शब्द मी बघतो हल्ली, व्यथा. तर समजा मुंबईच्या जुन्या मोडकळीला आलेल्या चाळींमधले काही रहिवासी जर गृहमंत्र्यांना भेटायला गेले तर पेपरात बातमी येते की त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. त्या व्यथा नाहीत, त्या तक्रारी आहेत नागरिकांच्या. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिक, पत्रकार सगळे असे व्यथा घेऊन सगळीकडे फिरत असतात असं डोक्यावर. हे जरा चित्र काय फार चांगलं नाही आहे आणि खरं नाही आहे. त्यामुळे सतत असं हुळहुळं, हळवं असं काही होण्याची गरज नाही आहे. सतत लोक एकमेकांशी संवाद कसा काय साधतात मला कळत नाही. बातचीत करतात ना, बोलतात ना एकमेकांशी. तर ते सतत संवाद साधला त्यांनी आणि मग सतत आठवणी जागवल्या. हे मला फार गचाळ मराठी वाटते. हे असं मराठी. पोलिसांकडून युवकाला मारहाण हे इनडायरेक्ट स्पीच झालं ना. द बॉय वॉज बीटन बाय पोलीस. त्याचं हे पोलिसांनी युवकाला मारहाण केली. तर इतकं सोप्पं आत्मनिर्भर, चुकीचा म्हणजे हिंदी शब्द आहे तो, मराठीत नको आहे, स्वावलंबन शब्द आहे. आणि आमच्याकडे विद्यार्थी येतात शिकायला. ते त्यापैकी एक मला म्हणाला, सर आता मी ना कदाचित ऑगस्टमध्ये कॅनडाला फ्लाय करणार आहे. हे कठीण आहे, म्हणजे त्याला कोणी वाचवू शकत नाही आहे. हां, म्हणजे हे मुंबईचं सगळं असं चाललेलं असतं. मराठी कोणाला नीट. मी मगाशी किशोरना सांगितलं की आपल्याला मराठी बोलता येत नाही. आपल्याला कोणतीच भाषा 100% येत नाही आणि तसा आग्रह करू नये, मला येत नाही. त्यामुळे इंग्रजीचा आग्रह इतका विचित्र असतो की हिंदी भाषक लोकांना दिल्लीतल्या जर तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना भेटलात, सरकारी IASच्या वेळेच्या, माय गुड नेम इज त्रिपाठी, व्हॉट इज युअर गुड नेम. आता माझ्यावर होता ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचा रिपोर्टर. तर तुम्हाला आय डोंट हॅव अ गुड नेम ऑर अ बॅड नेम, आय हॅव अ नेम. आता त्याने काय उत्तर दिलं, नाही कोई शुभमय संस्कार. ए कम ऑन मॅन, स्टॉप इट ना, ते शुभमय संस्कार वगैरे. स्ट्रेट अवे ना, इनका नाम ये है, इनका नाम ये है. मग तिथे पण भावना, तिथे गुलचट काहीतरी असं पुलका, काहीतरी उमाळा, शुभमय. हे मला फारच त्याचा परिणाम भाषेवर होतो. शेजारी आमच्या राहायचा एक माणूस, तो जैन होता, खूप छान मनुष्य होता. त्याला असं वाटायचं की अंबरीशकडे आपण इंग्रजी बोललं पाहिजे. आणि ते त्याने इंग्रजी सुरू केलं की मला प्रचंड वेदना व्हायच्या. आणि तो शेजारी असल्यामुळे मी त्याला काही बोलू शकायचो नाही. एकदा तो म्हणाला, आज मेरे वाईफ का बर्थडे है सर. तर म्हटलं हां, ओ व्हेरी गुड. म्हटलं हां, मेरी वाईफ बहुत अच्छी है, शी इज अ जेंटलमन. आता हे असं जर आपण भाषेकडे बघणार असू. बरं, तुम्हाला मराठी नीट बोलता येत नाही तर तुम्ही असं धाकड इंग्रजी बोलताय ना की नीरज चौधरी दचकून जागा झाले. तेही नाही, तेही नसतं. आय हॅव 2 daughters अँड बोथ आर गर्ल्स.
आणि मराठी लोकांनी तर प्लीज मेहनत करून इंग्रजी शिकून घ्यावं. आता जे सगळं जुनं इंग्रजी कोणीही बोलत नाही, एकदम वेगळं इंग्रजी आहे. शेवट, तात्यासाहेबांच्या गावात मी आहे. आज तात्यासाहेब हयात असते तर खरंच असायला हवे होते. भाषेची धूळधाण बघता तात्यासाहेबच नव्हे तर विंदा करंदीकर, सुनीताबाई, पु ल, दुर्गाबाई आणि गुड बॅड अगली आचार्य अत्रे असायला हवे असते. कारण निदान आचार्य अत्र्याने तरी त्या मराठीच्या मारेकऱ्यांच्या पेकाटात लाथ मारली असती. डोक्यावर मुकुट आणि अंगावर फाटकी बिटकी वस्त्र अशी मराठी भाषा मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापाशी उभी आहे असं तात्यासाहेब शिरवाडकर म्हणाले होते. ते आज हयात असते तर म्हणाले असते, डोक्यावर मुकुट आणि अंगावर विटकी वस्त्र अशी माय मराठी मंत्रालयाच्या आणि मराठी वर्तमानपत्रांच्या कार्यालयाबाहेर उभी आहे. आपण माझं म्हणणं शांत चित्ताने ऐकून घेतलं किंवा तसा आव आणलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद अंबरीश, अतिशय थोडक्यात आपलं म्हणणं मांडल्याबद्दल. माणूस स्वतःच्या भाषेत शब्दात कसा अडकतो त्याचं उदाहरण म्हणजे मगाशी मी म्हणून बसलो ना, सूत्रसंचालकांनी फार बोलू नये, तेव्हा आता काही बोलणं शक्य नाही मला, तेव्हा मी जास्त बोलणार नाही. फक्त सूत्रसंचालनाविषयी एक मला सुचलेली उपमा शेअर करतो. सूत्रसंचालन कसं असावं तर अतिशय सुंदर अशा काचेसारखं असावं. त्या काचेवर डाग पडले तरच ती काच दिसते, अन्यथा ती काच दिसत नाही, आपल्याला फक्त पलीकडचं दिसतं. तर आता पलीकडे हेमंत कर्णिकसारखा अत्यंत रसिक वाचक आहे, त्याच्याकडे बघूयात आपण. हेमंत कर्णिक. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि नाशिकमधील मित्रमंडळी, मी नक्कीच तयारी करून आलो आहे. ठीक आहे. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी फरडा सोडून द्या, मला असं माईक धरून बोलायची सवयच नाही. त्यामुळे मी असं गप्पा मारताना ठीक आहे. ठीक आहे. हां, तर आता तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तयारी करून आलो आहे, कारण तयारी न करता बोलायची माझी टाप नाही. दुसरी गोष्ट अशी की हे पुस्तक वाचल्यावरती म्हणजे लक्षात आलं की या पुस्तकावर बोलणं खूप कठीण आहे. तयारीशिवाय बोलणं तर अशक्यच आहे. असं काहीतरी मधलं काढून सांगता येईल, पण खरोखर मनापासून जर सांगायचं असेल या पुस्तकाबद्दल, पुस्तक वाचल्यावर मला काय वाटलं आणि ते पुस्तक तुम्ही का वाचावं, तर तयारी करायला हवी. त्याची मांडणी कशी करायची नेमकी हे खूप अवघड आहे असं मला वाटतं. त्याच्या अगोदर मला 2 गोष्टी इकडे आता अंबरीशच्या बोलण्यातल्या सांगायच्या आहेत. मी रिपीट करणार नाही अगोदर जे बोललेलं सगळं, पण त्या 2 गोष्टी मला जास्ती लक्षणीय वाटतात. पहिलं म्हणजे अंबरीशनी सांगितलं की लेखकाला त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याचं लेखन यामध्ये विसंगती ठेवण्याची परवानगी नाही आहे आणि ती लोकेशमध्ये सापडत नाही. तर हे अगदी खरं आहे, 100% खरं आहे की त्याचं काही विसंगती लोकेशच्या या लिखाणामध्ये, लोकेशच्या जगण्यामध्ये अजिबात सापडत नाही. पण हे आणखी एका थोड्याशा मोठ्या अर्थाने सुद्धा खरं आहे. कुठल्या? तर हे वाचताना लक्षात येतं की लोकेश, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो, मी त्या स्वतः बोलल्याप्रमाणे एक कारखानदार आहे. त्यांनी नवीन कारखाना काढलेला आहे, तो कामगारांना त्यांनी कामावर ठेवलेला आहे, वस्तू बनवतो, अर्थातच बनवलेल्या वस्तू विकतो. हे सगळं करताना त्याला या व्यवस्थेचे जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव त्याच्या या लिखाणामागे आहेत असं 100% म्हणता येतं. म्हणजे त्याच्या मनातले विचार हे त्याच्या जगण्याशी अजिबात विसंगत नाही आहेत आणि ते विचार त्यांनी ह्याच्यात मांडताना लोकांपर्यंत ते पोचवण्याचा जास्तीत जास्त आटोकाट प्रयत्न केला आहे. आता यात अवघड किंवा यात वैशिष्ट्यपूर्ण काय? सरळ गोष्ट अशी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे की आपल्याकडे किती कारखानदार लिहितात किंवा मराठी लेखक हा कारखानदार असणे हे किती प्रमाणात आहे, तर फार कमी आहे. त्यामुळे कारखानदाराची मनोवृत्ती नाही, कारखानदाराचं समाजाबद्दल, व्यवस्थेबद्दलचं आकलन कसं असतं हे आपल्याला माझ्या मते आत्ता कुठे गेल्या 5-10 वर्षामध्ये मराठीमध्ये थोडं यायला लागलेलं आहे. त्या पूर्वीच्या काळात ते नव्हतंच. तर त्यामुळे मला हे लक्षणीय गोष्ट वाटते. दुसरं अमरेशने सांगितलं त्यांची भाषा.
आता मला तर वाटतं त्यांनी अंबरीशींची अतिशय चांगली उदाहरणं दिली, पण भाषेशी खेळणं ह्याची लोकेशला इतकी आवड आहे आणि तो वात्रट आहे. म्हणजे अतिशय अर्थपूर्ण तो शब्द बनवतो ही गोष्ट खरी आहे, पण याच्यात आणखी नाही का, आता लोकपाल लोकपाल शब्दानंतर लोकमगर असं सुचणं याला वात्रटपणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, ते लोकेश करतो. टप्पानं त्याला खयाल सापडतो त्याच्यानंतर. तर ते दोन्ही बरोबर आहे ना, टप्पा खयाल ही जोडी बरोबर आहे, पण टप्पा आपण इकडे भलता टप्पा असतो ना, तर तसं वात्रटपणा करत करत तो लिहितो. आता यातलं कठीण काय तुम्हाला सांगतो. लोकेशचं लिखाण वात्रट आहे. लोकेशची भाषेवरती हुकूमत आहे. लोकेश वाचकाला विश्वासात घेत घेत लिहितो. याचा परिणाम म्हणून लोकेशनी लिहिलं जे काय लिहिलं आहे ते वाचन हा एक अतिशय चांगला सुंदर विरंगुळा देणारा वाचनानुभव असेल अशी अपेक्षा निर्माण होते. असं अजिबात नाही, असं मुळीच नाही. मला खरंच सांगावंसं वाटतं की लोकेशचं संपूर्ण लिखाण आहे तेही अंबरीशच्या बोलण्यातनं इनडायरेक्टली आलं, ते भावनिक नाही. त्याला भावनिकपणाचा, त्याला कड आणण्याचा, व्यथा मांडण्याचा स्पर्शही नाही. सगळं लिखाण जे आहे ते अगदी शुद्ध बुद्धीला धरून आहे. पण बुद्धीला धरून असलं तरी ते कोरडं नाही. कोरडं नाही, पुन्हा दोन अर्थाने कोरडं नाही. एक म्हणजे तटस्थ, म्हणजे लांबून काहीतरी एखादं पोस्टमॉर्टेम करावं आणि त्या मुद्द्याशी आपलं काही देणं घेणं नसावं, अशा प्रकारे घडलेल्या घटनेचं विश्लेषण लोकेश करत नाही. तो इन्व्हॉल्वड आहे, तो त्यामध्ये गुंतलेला आहे, त्यामध्ये स्टेक्स आहेत, त्यातून त्याला स्वतःला काहीतरी त्रास होतो आहे, त्याचं त्याबद्दल काहीतरी अतिशय कळकळीचं म्हणणं आहे. पण ते म्हणणं मांडण्यासाठी तो उद्गारवाचक चिन्ह किंवा भावना ह्यांचा वापर फार कमी करतो. हा एक अर्थ झाला. आणि दुसरं, भावनेचा स्पर्श नाही म्हणताना त्याच्यामध्ये काही म्हणजे भाषेचे त्यामुळे फुलोरे उडत आहेत किंवा उपमा उपत्रिक्षा खूप छान छान येत आहेत असं नाही. वात्रटपणा भरपूर आहे, तिरकसपणा आहे, पण तो सगळा तिरकसपणा, वात्रटपणा हा लॉजिकशी संबंधित आहे. म्हणजे काय, तर आता लॉजिकचे खेळ त्यांनी अनंत केले आहेत. म्हणजे ज्याला कोणाला आपण वाचत असताना थोडंसं बुद्धीला खाद्य मिळावं असं वाटेल त्याला हे पुस्तक फार आवडेल. इतकंच नाही तर हे पुस्तक कृपया जेवल्यानंतर काही लोकांना सवय असते रात्रीच्या जेवल्यानंतर झोपायच्या अगोदर पुस्तक घ्यायचं आणि छान पुस्तक वाचावं, झोप येते, झोपून जायचं. तर हे पुस्तक वाचताना मला वाटतं झोप उडेल, येणार नाही. कारण थोडं जरी तुम्हाला आपण काय वाचतो आहोत त्यातून आपल्या बुद्धीला काहीतरी कोणतरी अपील करतं आहे, मी तुम्ही विचार करणारे असाल तर तुमच्या विचारात खळबळ माजेल. विचार करणारे नसाल तर विचार करायला प्रवृत्त व्हाल आणि विचार करून खळबळ माजून काहीतरी स्वतः मांडायला का तुम्हाला कळेल की अरे बापरे, हा खूप अवघड मांडतो आहे, खूप सोपं वाटतं आहे, खूप मजेदार वाटतं आहे, पण ह्याचं म्हणणं पकडणं अवघड आहे. आता ह्याच्या तपशिलात मी जात नाही, कसं अवघड आहे, कुठे अवघड आहे, का अवघड आहे. एक थोडंसं मी वेगळं मांडणी करायची तर असं म्हणेन की तो कोणालाही खुश करत लिहित नाही. म्हणजे वाचक हा कुठल्या विचारसरणीचा आहे, म्हणजे तो भांडवलवादी विचारसरणीचा आहे की कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे, तो समाज मांडणारा आहे की तो व्यक्तिस्वातंत्र्य मांडणारा आहे, कुठलाही एक काहीतरी आपलं एक तत्त्व धरून स्वतःला त्या तत्त्वाचा पुरस्कर्ता मांडणारा वाचक हे वाचायला गेला तर त्याचं समाधान होणार नाही. वरवर वाटेल. काही लेख त्याचे असे आहेत की वाटतं अरे हा तर व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलतो आहे, हा व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे, छान छान लोकेश आपल्या बाजूचा आहे. नाही, पुढे जाऊन तो खड्ड्यात घालतो. हेच गोष्ट तो समाजवाद्यांशी करतो, हीच गोष्ट तो मार्क्सवाद्यांशी करतो, हीच गोष्ट तो कामगार पुढाऱ्यांशी करतो, राजकारणी लोकांशी करतो आणि सर्वसामान्य माणसाशी सुद्धा करतो. म्हणजे सुरुवातच तो बहुसंख्याक हे कसे नालायक असतात आणि बहुसंख्याक नाही अल्पसंख्याक असणंच म्हणजे अल्पसंख्याकावरती ते अन्याय करत असतात अशी करतो. मग आपण स्वतःला समजून घेतलं की मी तर अल्पसंख्याक आहे, माझ्याकडं हुशार आहेच कोण जगात, कमी लोक आहेत, माझ्यासारखा विचार कुठे कोण करतो, कमीच लोक करतात, त्यामुळे मी हे लोकेश हा माझ्याबद्दल लिहितो आहे. नाही, थोड्या वेळानं तो त्यालाही खड्ड्यात घालतो. तर ह्याच्यात होतं काय, ह्याच्यामध्ये गडबड होते डोक्यामध्ये आपल्या की हा असं काय करतो आहे, हा मनुष्य कोणाच्या बाजूचा आहे. तर मला सांगावं असं वाटतं की तो म्हणजे हा मला हे इथपर्यंत यायला वेळ लागला मला,
मी तुम्हाला सांगताना सोपं सांगतोय, तयारी करायला लागली भरपूर. पण शेवटी माझ्या लक्षात असं आलं की तो कोणाच्या बाजूचा नाही आहे. याच्यामध्ये तो तुम्हाला सांगते, तुम्ही असे पठडीबाज असे पॅकेजेसमध्ये विचार करू नका की पुरोगामी असणं म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यवादी असणं म्हणजे समाजवादी असणं म्हणजे अमुक असणं, हे एक पॅकेज आहे. आणि मग विरोधी बाजूला कोण आहे तर प्रतिगामी लोक आहेत, ते पुराणमतवादी लोक आहेत, ते असं हे दुसरं पॅकेज झालं नाही. तो फोडतो. स्वतंत्रपणे विचार करा, प्रत्येक गोष्टीला स्वतंत्रपणे तपासा. कारण चूक आणि बरोबर असं थेट विश्लेषण करून सगळी चूक एका बाजूला आणि सगळं बरोबर एका बाजूला असं कधीच नसतं. बऱ्याच लोकेशने ज्याच्यात ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या गोष्टी त्यांनी ज्या प्रकारे मांडल्या आहेत त्यात पण जरा गंमत आहे. म्हणजे ते खोडता येणार नाही असं नाही, ती विचार करून आपल्याला ते विरुद्ध म्हणता येईल की हे काय चॉटपणा चाललं आहे, जो असं नसतं म्हणून. बरं आहे, पण विचार करावा लागेल. विचार न करता त्याला खोडून काढणं म्हणता येणार नाही. हे छान, तुमची भाषा सुंदर आहे हो, तुम्ही मजेदार लिहिता, इतपत म्हणता येईल. पण त्या मजेदार भाषेच्या म्हणण्यामागे जो आतमधला कंटेंट आहे तो आत घेऊन त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्रास देऊन विचार करावा लागेल. हे लोकेशचं मला ह्याच्यातलं सगळ्यात मोठी अख्ख्या पुस्तकातली गोष्ट वाटते. खूप अक्षरशः म्हणजे त्याचा वात्रटपणा प्रचंड आहे, त्याच्या भाषेवर त्याची हुकूमत आहे, पण त्याचे विचार जे आहेत ते तुम्हाला टोचणी देणारे आहेत, ते तुम्हाला आराम देणारे नाही आहेत, दुपारच्या रात्रीच्या जेवल्यानंतर झोप आणणारे नाही आहेत अजिबात. ह्या पुस्तक आता हे लोकेशच्या बोलण्याबद्दल झालं, तर थोडंसं मला याचं उदाहरण म्हणून म्हणतं. त्याचे या पुस्तकाच्या शेवटी एक लेख आहे, जनमताच्या विरोधातील 2 महान निर्णय. ते 2 महान निर्णय कोणाचे तर गांधींचे. आणि कुठले तर पाकिस्तानला 55 कोटी देणे आणि भगतसिंगाची फाशी. हे दोन्ही निर्णयाबद्दल भरपूर वादविवाद, उलटसुलट, खरं खोटं मांडलं जात असतं. बरंचसं खरं खोटं असतं, ते पुन्हा पुन्हा सांगितलं की लोकांना खरं वाटेल असं काही जणांना वाटत असतं. पण लोकेशनी त्याच्या खरेपणाबद्दल, खोटेपणाबद्दल किंवा ते कसं यथायोग्य होतं आणि तेच कसं बरोबर होतं ही चर्चा केलेली नाही. त्याचा अँगल पूर्ण वेगळा आहे. तो कुठला अँगल आहे ते हे दोन्ही निर्णय जनमताच्या विरोधात गेलेले निर्णय आहेत. ते कोणी घेतले आहेत? गांधींनी घेतलेले आहेत. म्हणजे गांधींसाठी एखादी गोष्ट अख्ख्या जनतेला पटत नसली पण त्यांना बरोबर वाटत असली तर ते निधडेपणाने करत. आणि हे एक प्रकारे नेत्याचं, पुढाऱ्याचं खरा निकष आहे. म्हणजे लोकांच्या मागे जो जातो, लोकांच्या भावना सांभाळतो, लोकांना हवं ते सांगत देत राहतो, तो कसा नेता? तो लोकांच्या मागे जाणारा अनुयायीच म्हणायला पाहिजे. नेता कुठला? तो स्वतःच्या मागे लोकांना आणेल तो नेता. म्हणून गांधी कुठल्या अर्थी नेता होते तर ते असं मी म्हणतो आहे, लोकेश असं म्हणत. लोकेश म्हणतो की लोकहिताच्या, मताच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेण्याची आणि ते लोकांना पटवायची हिंमत गांधींमध्ये होती, इतरांमध्ये नसते. हे मला जाणवलं की हे लिहिलेलं आहे. असं कोणी लिहिलेलं अजूनपर्यंत मी वाचलं नव्हतं. दुसरं म्हणजे त्याच्या पुढचा लेख जो आहे, मार्क्स नावाचा देव आणि कम्युनिझम नावाचा धर्म. हा लेख एक प्रकारे अगोदरचं जे काही त्याचा वात्रटपणा आहे त्याचा सार आहे. ते गंभीरपणे लिहिलेले लेख आहेत. त्याच्यामध्ये मार्क्स काय म्हणतो, त्याचे अनुयायी म्हणण्यापेक्षा मार्क्सला अनुसरणारे काय करतात, कसं वागतात, त्यांच्यात काय त्रुटी आहेत, ह्याची खूप चर्चा आहे. तो लेख आहे, ते पुस्तक नाही आहे. मला म्हणायचं आहे की लोकेशनी त्याचा अभ्यास केलेला आहे. लोकेशला त्याच्या प्रत्यक्ष जगण्यामध्ये त्याचं हे कसं होतं, त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं. मार्क्सिस्ट असणारे लोक, मार्क्सिझम मानणारी सरकारं आणि मार्क्सवादच्या मागे जाणारी राज्यव्यवस्था कशी प्रत्यक्ष वागते ह्याचा त्याला एक प्रकारचा अनुभवसुद्धा आहे. त्या अनुभवातून, त्या विचारातून त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. मराठीमध्ये माझ्या अंदाजाने मार्क्सवरती लिखाण खूप झालेलं आहे, पण अनुभव घेऊन त्या अनुभवातून एखाद्या विचारसरणीतल्या त्रुटी समजावून घेऊन त्या त्रुटी मांडण्याचा प्रयत्न करणे, ह्याच्यामागे जी कळकळ आहे ती मला महत्त्वाची वाटते. विषयाची माहिती आजकाल इंटरनेटच्या युगामध्ये आपल्या हातात तर लॅपटॉप कशाला,
मोबाईल असला तर जगातल्या कुठल्याही विषयावरती कितीही माहिती आपल्याला अतिशय चटकन मिळवता येते. पण नुसती माहितीचं संकलन करून स्वतःचं पुस्तक तयार होत नाही. त्यासाठी कळकळ लागते, समज लागते आणि थोडीशी भाषेवरती पकड लागते. ह्या तिन्ही गोष्टी लोकेशकडे आहेत असं मला दिसतं. तर माझं त्याला सांगणं आहे की त्याला सिरियसली घेऊन एक पुस्तक काहीतरी या विषयावरती त्याने अवश्य लिहावं, अशी मला त्याला लोकेशला विनंती आहे. दुसरं पुस्तकसुद्धा आहे आहे लोकेश. 2 पुस्तकं आज प्रकाशित होत आहेत. तर दुसऱ्या पुस्तकात 2 नाटकं आहेत. ती नाटकंसुद्धा अशीच त्रासदायक आहेत. मी त्यातलं परंपरा जे काही हे नाटक आहे, अरे बापरे, ते सुरू कुठे होतं, नंतर जातो कुठे, आणि बघता बघता एक प्रकारे आपल्या आवाक्यातून निसटतं. म्हणजे ज्या प्रवाहातून ते जात असतं असं वाटतं आपल्याला की हां आपण छान असं झालं काहीतरी अपेक्षा डोक्यात निर्माण होतात आणि ते एकदम धबधबा येतो आणि ते कोसळतंच खाली, भलतंच आपल्याला कोसळवतं. तर हा अनुभव घ्यायला हवा. तर दुसरं नाटक आहे त्याचं अद्भुतच आहे. पिढ्यानपिढ्या वेगवेगळे जन्म घेतसुद्धा परिस्थिती कशी फार बदलत नसते. अडकणं काय असतं हे त्यांनी मांडलेलं आहे. ते चांगलं फिक्शन आहे, उत्तम. आणि त्या नाटक या फॉर्ममध्ये त्यांनी घेतलेलं आहे. ती दोन्ही नाटकं लोकेशच्या एरवीच्या याच्यातून लिखाणाच्या पेक्षा वेगळ्या प्रकारच्या आविष्कार म्हणून आपल्याला बघता येईल. आणि बाय द वे मला असं वाटतं की लोकेशनी काही लेख लिहिण्याच्या अगोदर नाटकं केलेली आहेत, बरोबर. तो मूळचं नाटककारच आहे, आता दिग्दर्शक पण आहेच तो. तर त्यातून लिहिलेली नाटकं आहेत. तर अशा प्रकारची नाटकं, आणि पुन्हा तेच लोकेशचं लिखाण रंजक असतंच, त्याचं नाटकसुद्धा रंजक होणारच. तिथेही त्यांनी थांबू नये अशी सुद्धा मला सूचना करायची आहे. नमस्कार. हेमंतच्या बोलण्यात 3-4 वेळा आलेला वात्रटा शब्द मला महत्त्वाचा वाटतो, पण तो वात्रटपणा काय आहे हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांनी बाहेर ते पुस्तक नक्की विकत घ्या. तो वात्रटपणा फारच छान आहे. आपण लोकशाहीबद्दल सर्वजण कितपत जागरूक असतो आपल्याला माहिती आहे. आपली पोस्ट फार तर फेसबुकवर पोस्ट टाकण्यापुरती असते, पण सक्रिय आणि सकारात्मकपणे लोकशाहीत सामील झालेले हेमंतराव टकले आता अध्यक्षीय समारोप करतील. नमस्कार. साधारणपणे आमच्या हातात जी कार्यक्रम पत्रिका दिलेली होती त्यामध्ये 5:15 म्हणजे 5:15 नाटकाची 3री घंटा बरोबर वाजते तशी 5:15 सुरू झालेला हा कार्यक्रम आहे. आणि किशोर, अमरीश, हेमंत, स्वतः मुग्धा, लोकेश या सगळ्यांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर मला अध्यक्षीय समारोप ही जी योजना आहे त्या कल्पकतेबद्दल मला लोकेशला द्यावीशी वाटते. प्रश्न असा आहे, लोकेश आणि आम्ही खूप जवळचे मित्र आहोत आणि मी एका राजकीय विचारसरणीतून पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे असं काही लिहिण्याला आला, जसं शूटिंग रेंजवर जाऊन फायरिंगची प्रॅक्टिस करायला लागते तशा त्या फायरिंग रेंजमध्ये ज्या पुतळे अडकवलेले असतात त्यातला मी एक आहे असं लोकेशच्या दृष्टीने मला वाटतं. कारण असं आहे की याच्या शीर्षकामध्येच लोकशाहीबद्दल त्यातला लो हा कंसात आहे. म्हणजे साधारणपणे तो स्वतःला कायम कंसात समजत असतो आणि जेव्हा जेव्हा तो बाहेर येतो, म्हणजे त्या न्यूटनच्या उदाहरणासारखं आहे, एक घर खोक्याचं, एक मोठं भोग आणि एक छोटं भोग, कोण कशातून केव्हा बाहेर पडेल सांगता येत नाही. तसं हा तुझा कंस आहे. त्यामुळे त्या कंसातून जेव्हा तू बाहेर येतोस तेव्हा तू संपूर्णपणे वेगळाच असतोस. आणि हे वेगळेपण तू जेव्हा लिखाणात आणतोस त्यावेळेला ते वरवर पाहता असं खूप मजेशीर वाटतं. जसं संभाने सांगितलं मगाशी की तिरकस आहे, इरसाल आहे, मजेशीर वाटतं. मला बरेच वेळेला प्रश्न पडायचा की लोकेश हे सगळं केव्हा करत असेल, केव्हा हा सगळा विचार त्याच्या मनात येत असेल, त्याच्यासाठी तो वाचन किती करत असेल. आणि हे वाचन करताना त्यांनी मला आजपर्यंत जे एक गूढ सांगितलेलं नव्हतं की तो इंग्रजी फार कमी वाचतो.
इंग्रजी पुस्तकं फार कमी वाचतो वगैरे वगैरे असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं. पण त्याचे जे सगळे संदर्भ येत आहेत ते सगळे संदर्भ अमेरिकन, ब्रिटिश किंवा इतर भाषातल्या मोठ्या मोठ्या लेखकांचे संदर्भ त्याच्या लिखाणामध्ये वारंवार येतात. तर हे कुठून येतं? तर ते कंसातून बाहेर आल्यानंतर त्याला जेव्हा एखाद्या विषयाच्या आत जायचं असतं, त्याचे संदर्भ शोधत असताना तो त्या विषयाच्या बद्दलची जी माहिती घेतो त्याच्यामध्ये ते येत असावं असं मला वाटतं. मला बरेच वेळेला लोकेशशी बोलताना त्याची आपल्या सामान्यपणे ज्या आपल्या गप्पा असतात नेहमीच्या त्या असतातच, पण त्याही पलीकडे त्याच्यातली जी अस्वस्थता असते ती एक गळचेपी होण्याची जी अवस्था असते, व्यक्तिगत गळचेपी किती हा भाग नाही, एक सामुदायिक गळचेपीचा जो भाग असतो. त्यामुळे मला अलीकडे तर हल्ली असं वाटायला लागलं आहे की लोकेश स्वतःला युक्रेन समजतो की काय, आणि कोणीतरी पुतीन त्याच्यावरती सातत्याने हल्ला करतोय आणि तो मोठ्या धैर्याने त्या सगळ्याचा सामना करतोय. कारण ही अस्वस्थता इतकी प्रचंड आहे आत्ता समाजामध्ये, पण ती बोलता येत नाही, व्यक्त करता येत नाही. तुमच्या सगळ्याच स्वातंत्र्यावर जर गदा येणार असेल तर त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी कोणीतरी धडपड करणारा, पिंजऱ्यातून बाहेर येणारा, कंसातून बाहेर येणारा असा कोणीतरी लागतो. तो जागल्या असतो. आपल्यातल्या निर्दिष्ट अवस्थेतल्या या सगळ्या जाणीवा ज्या आहेत त्या जाणीवा बाहेर काढण्याचं काम कोणीतरी करायला लागतं. त्यामुळे तो अमरीश रात्री फकीर जसा गाणी म्हणत फिरतो ना, तसं लोकेशचं आहे. उठा लोक हो, जागे व्हा. काय तुमच्यासमोर आहे त्याचा जरा विचार करा. प्रतिकार तुम्ही किती करू शकता मला माहीत नाही, पण प्रतिकार करणाऱ्यांच्या मागे ताकदीने उभं राहण्याचं तरी धैर्य तुम्ही दाखवा. समाजामध्ये असं कुठलं तरी धैर्य साहित्यातून निर्माण होऊ शकेल, हे एक अजब असं घडेल मला वाटतं या पुढच्या काळामध्ये. कारण हल्ली लेखक म्हणजे कवितांची पुस्तकं आणि प्रकाशनं तर खूपच होतात, पण वैचारिक लिखाणांची पुस्तकं आता मोठ्या प्रमाणात यायला लागलेली आहेत. त्यामुळे ही वैचारिक देवाणघेवाण जर वाढायची असेल तर लोकेशसारखे जे लिहिणारे आहेत त्यांचं एक व्यासपीठ आता आपल्याला तयार करायला लागेल. मग त्याला भाषेचा कुठलाही अडसर येणार नाही. भाषांच्या पलीकडे जाऊन जिथे जिथे हे चांगलं घडत असेल, बोललं जात असेल आणि ज्याच्यामध्ये लोकेश आपल्या लिखाणामध्ये इतिहासात खूप मागे जातो, भविष्याचाही वेध घेतो, वेगवेगळ्या निमित्ताने होणारे जे संघर्ष आहेत आणि संघर्षामधून जो शाही हा जो एक भाग आहे ना, तो काय शिवशाहीही होतीच ना, मोगलशाही होतीच. अशा सगळ्या शाही असतानासुद्धा त्याच्या मागचं नेमकं सूत्र काय आहे? तर संपत्ती अधिकाधिक मला मिळाली पाहिजे, सत्ता मला अधिकाधिक मिळाली पाहिजे आणि मी सातत कोणावर तरी राज्य केलं पाहिजे आणि ते मुकाट्याने सहन करणारा समाज मला निर्माण करता आला पाहिजे. अशा प्रवृत्तींचा जेव्हा चोहोबाजूंनी हल्ला होतो तेव्हा आकाश सगळं असं काळवंडलेलं वाटायला लागतं आणि कुठेतरी प्रकाशाचा उजेड आपल्याला मिळायला हवा असं जर वाटत असेल तर लोकेशची पुस्तकं, लोकेशची नाटकं जरूर वाचावी. कारण लोकेश हा एक उत्तम कथाकार आहे, एक उत्तम नाटककार आहे, एक उत्तम संगीतकार आहे. अमरीश मला वाटतं कोणीतरी एकाने मोठ्या यांनी म्हटलं की लोकेश हा स्वतःच वाद्य आहे आणि स्वतःच वादक आहे. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अशा प्रकारे वापर करून तो समाजाला काहीतरी सांगू इच्छितोय. तुम्ही ऐकलंच पाहिजेत असा त्याचा आग्रह नाही, पण ऐकलं तर वाहवा आणि तुमच्यात थोडा जरी फरक पडला, थोडं जरी तुम्ही हल्लात जागचे एक सेकंदभर, तरीसुद्धा त्याला बरं वाटेल. मला वाटलं लोकेशची ही साहित्यसेवा, आता ह्याला सेवा म्हणायचं का नाही हाही प्रश्न येतो त्याच्यामध्ये, परंतु जे वाटतं ते बोलणं, जे वाटतं ते लिहिणं, जे वाटतं ते व्यक्त करणं आणि या सगळ्या पुन्हा एकदा पारतंत्र्याकडे जाणाऱ्या आपल्या मानवी मनाला
पुन्हा एकदा स्वातंत्र्याची हवा मिळण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यामुळे आजच्या काळाच्या संदर्भात लोकेशच्या पुस्तकांचं प्रकाशन होणं हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. आपल्या सगळ्यांनी त्याचा नीट विचार करून ते आपल्या संग्रही असावं, ह्यासाठी मला जरूर आपल्याला विनंती करावीशी वाटते. लोकेशच्या प्रेमाखातर ही सगळी मोठी मंडळी आज आपल्या भेटीला आली आणि ह्या भेटीमधून आपल्याला लोकेश अधिक समजला. म्हणजे आम्हाला उमजलेला लोकेश आज या सगळ्या वक्त्यांनी आम्हाला अधिक जवळचा करून सोडला. त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार. आणि एवढ्या मोठ्या वजनदार कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान केवळ मैत्रीखातर मला दिलं म्हणून लोकेशचे मनःपूर्वक आभार. पुस्तकांबद्दल अभिनंदन. नमस्कार. अशा प्रकारच्या सुंदर कार्यक्रमाच्या शेवटी असंच म्हणलं पाहिजे की आभाराचे भार कशाला, हे इतकं सुंदर बोलले, आता माझे फार कशाला. त्यामुळे अक्षरशः एखादी सुंदर बंदिश मैफल रंगवावी तसं अंबरीशचं भाषण असेल, अत्यंत संदर्भ संपृक्त असं उत्तम किशोरचं भाषण असेल, उत्तम वाचक अशा हेमंत कर्णिकचं भाषण असेल, किंवा अत्यंत समर्पक शब्दात हेमंतरावांनी केलेला समारोप असेल, मुक्ताने आपल्याला राजा देशमुख या कंपनीची पुन्हा ओळख करून दिली आणि निर्धार व्यक्त केला ते असेल, किंवा आपला आजचा या प्रसंगीचा नायक लोकेश, या सर्वांनी उत्कृष्ट भाषणं करून आपल्याला समृद्ध केलं आहे. त्यांचे आभार कसे मानू आपण? किंवा तुम्ही सर्वजण इथं प्रेमाने आलात. आभार मानणं हे नुसतंच औपचारिक नाही तर खोटेपणाचं ठरेल. आपण सर्वांनी अतिशय आनंदाने हा सगळा सोहळा एन्जॉय केला आहे. हा असाच आनंद मनात ठेवून आपण परतूया. धन्यवाद.